नमस्कार, मी अर्चना देशपांडे जोशी कॅम्प कलाच्या पॉडकास्टमध्ये आज तुमचं स्वागत करते. हे चॅनल आहे सगळ्या कलाकारांसाठी. ते कॅमेरा मागचे असू देत, पेंटिंगच्या मागचे असू दे, चित्रकार, फोटोग्राफर, कुठल्याही कला जोपासणाऱ्या सगळ्यांसाठी हे चॅनल आहे. आज आपण भेटणार आहोत ठाण्यातले सुप्रसिद्ध किशोर सर, ज्यांचं काम तुम्ही काशीनाथ घाणेकरपासनं सगळ्या वेगवेगळ्या ठिकाणी तुम्ही बघत आला आहेत आणि आज आपण त्यांच्याशी प्रत्यक्ष गप्पा मारणार आहोत. नमस्कार किशोर सर, तुमचं आमच्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे. नमस्कार. नमस्कार. ठाण्यामध्ये तुम्ही पहिल्यापासून ठाण्यामध्येच राहायला आहात का आधी? नाही, मी अगोदर विक्रोळी पार्क साईडला होतो, मुंबईत होतो. मग 2001ला आम्ही इथे आलो, ठाण्यामध्ये आलो. आणि ठाण्याबद्दल खूप ऐकलं होतं. सांस्कृतिक शहर, तलाव आहेत, तलावाचं ॲट्रॅक्शन मला होतं वगैरे, आणि शांतता वगैरे मला वाटली. तर मग बघता बघता आमचं ठरलं ठाण्यात येऊया. तर बघता वृंदावन सोसायटी आवडली, मी इथे घर गेलं. 2001पासून आम्ही इथेच. आता मी या 2 वर्षापासून आता रुस्तुमचीमध्ये आलो. बरोबर. लहानपणापासूनच तुम्हाला चित्रकलेची आवड होती म्हणून या क्षेत्रात आलात का आधी? हां, चित्रकला नॉर्मली सगळ्यांना लहानपणापासून आवड असते, तशी मलाही आवड होती. पण चित्रकला हे उद्या पोटापाण्याचं साधन होऊ शकतं ते काय मला माहिती नव्हतं. मी आपण एक ड्रॉइंग वया करून द्या, कोणाला ग्रीटिंग करून द्या, आणि अभ्यास आपला पास होण्यापुरता आपला अभ्यास चालला होता. पण जास्त अभ्यासापेक्षा आवड होती ती चित्रकलेमध्ये होते. तर इवन कोणाच्या दारातल्या रांगोळ्या असतील करायच्या असतील तर दिवाळीमध्ये मी माझ्या दारातली पण मीच घालायचो आणि मला बोलावणं पण असायचं. त्यामुळे आर्टशी रिलेटेड ज्या काही गोष्टी असतील त्या करायला मला आवडायच्या. मग शाळेपासूनच ही सुरुवात झाली होती? हो हो, शाळेपासून. शाळेमध्ये पण आम्हाला इवन शिक्षक आम्हाला बाहेर एक मोठा बोर्ड असायचा, त्याच्यावरती सुविचार लिहिणं किंवा काही चांगलं काव्यमय काही गोष्टी लिहायच्या असतील किंवा एखादा मॅप काढून त्याची कालिकाच्या देशांची नावं वगैरे, तर मग मला बोलवायचे वगैरे. मग आम्ही आवडीन जायचं, कारण तेवढाच वेळ आम्हाला अभ्यासाला मिळायचं. चित्रकलेच्या परीक्षा वगैरे देऊन? नाही, काय झालं की चित्रकलेच्या परीक्षा आम्हाला तेवढा फार अशा काय महत्त्वाच्या वाटल्या नाही. त्यांनी सांगावंसं पण कोणी हे की नाही केलं आम्हाला तेव्हा मॅडमनी की तुम्ही दिल्याच पाहिजेत म्हणून अशा असते. पण घरून कसं होतं, अरे त्या चित्रकलेने काय तुझं पोट भरणार आहे का, अभ्यास कर. एक्झॅक्टली. आता जसं मुलांना कसं असतं की अरे ते 2% असतात किंवा अमुक एक मार्क मिळतील म्हणून तरी तू ती परीक्षा दे, असं सांगणारं कोण नव्हतं ना. तेव्हा पण आम्हाला कोणी सांगितलं नाही. मला अभ्यास करा. मग त्या परीक्षा आपल्या राहिल्या तशाच. आपला अभ्यास करत करत गेलो, मी आपला पास झालो. नंतर मग जेव्हा बाहेर पडल्यानंतर मी FY BComला होतो, तरी माझं आपलं हे ड्रॉइंग करणं हे करणं सुरूच असायचं. तेव्हा आमच्याकडे मामा राहिला होता आमचा. तर मामा म्हणायचं सारखं, अरे अभ्यास कर अभ्यास कर. हो 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 करायचं. पण तो शेवटी म्हणायचं कितीदा सांगितलं तर हा ऐकत नाही आहे. तर त्यांनी सहज त्याच्या मित्राला सांगितलं की अरे हा माझा भाचा आहे, तो जास्त ना अभ्यासापेक्षा ड्रॉइंगवर जास्त तो हे करत असतो. तर त्याचा मित्र म्हणाला की एक काम कर ना, जेजे स्कूल ऑफ आर्ट एक आहे मुंबईमध्ये, तिकडे जाऊन जा. तर त्यालाही माहिती नव्हतं. तर मला म्हणाला तुला ड्रॉइंग आवडतं का खूप करायला? म्हणलं आवडतं. ठीक आहे, चल सोमवारी आपण जेजे स्कूल ऑफ आर्टला जायचं आहे. जेजे स्कूल ऑफ आर्ट काय? आर्टचं कॉलेज आहे. म्हटलं आम्हाला त्यावेळी फक्त आर्ट्स, कॉमर्स, सायन्स ह्या 3च गोष्टी माहिती होत्या ह्या. तर म्हटलं 84ची गोष्ट, 85, 86. तर म्हटलं मी खुश झालो. चला म्हटलं जेजेमध्ये गेलो आम्ही. जेजेमध्ये पहिला प्रश्न, इंटरमिजिएट परीक्षा दिली आहे का, एलिमेंटरी दिली आहे का? म्हटलं तिथं शाळेत असते. हो, तीच असायला पाहिजे, पास असायला पाहिजे. म्हटलं नाही दिले. तिथे आम्ही नर्वस झालो. मग तिथून मग सांगितलं की नाही, मग तुम्हाला जर डिप्लोमा करायचा असेल, अजून एक कॉलेज आहे आर्ट कॉलेज, रेजा स्कूल ऑफ आर्ट. हां, तिकडे डिप्लोमा आहे, तिकडे तुम्ही विचारा. तिथे गेलो. पण तिकडे कसं की वडील मिलमध्ये होते आणि खर्च तो काय परवडणार नव्हता. त्यांनी तेव्हा काहीतरी मला वाटतं 200 रुपये सांगितले होते की तुम्हाला महिन्याला खर्च येईल. वडील म्हणाले एवढी पगार कमी असल्यामुळे मला तेवढं काय जमणार नाही. ठीक आहे, तिथे रामराम ठोकला. त्यामुळे कॉलेज मला करताच नाही आलं. मग तुम्ही कॉमर्स केलं? हां, मी कॉमर्स चालू होतं माझं. FY चालू आहे, FY BCom झालं, SY BCom करत होतो. आणि नंतर मग मला कंटाळा यायला लागला की ते केलं तर कुठेतरी नोकरी मिळेल. म्हणजे घरच्यांनी असं चित्र उभं केलं होतं ना की चौकटीतला इशारे हे केलंस
तर तुला नोकरी मिळेल मग पुढचं आयुष्य तुझं होईल, मग तू एकदा त्या फ्रेममधून बाहेर पडलास की तुझं आयुष्य तू जगायला असं ते एक ठराविक सर्वसामान्य टिपिकल माणसाचं आयुष्य तसं मी, कारण मला स्वप्न दाखवणारे फार नव्हते कोण, की मुळात आईवडिलांना पण माहिती नव्हतं. त्यांना बिचारे, त्यांनाही, आई माझी अशिक्षित, वडील पण अशिक्षित, त्यांना माहिती नाही की पुढे मोठी स्वप्न ही कशी असतात. त्यांना एवढंच माहिती आहे की मुलगा हा शिकला, 4 नोकरीला लागली की उद्या त्याचा 2चे 4 करून दिले की आमची जबाबदारी संपली, तो मोगायला. पण मला माझी आवड कशामध्ये आणि मला कुठे जायचं आहे ते बिचारे त्यांना पण काय माहिती नव्हतं वगैरे. म्हणजे मला तर आठवतं एकदा एक ग्रस्त आलेले आणि त्यांनी, म्हणजे वडील सहज बोलले असतील की हा अभ्यास करायला कंटाळा करतो सारखा ड्रॉइंग. ते मला चक्क काय म्हणाले की म्हणे ते रोडवरती तेव्हा असे, आता ते दिसत नाहीत, रोडवरती ते साईबाबा कार्ड, गणपती कार्ड असे ते खडूनी काढायचे आणि लोक पैसे टाकतात. ते काय तसं तुला काय हे करायचं आहे का? हां, भिकाचे डोळे लागले असं. आईला म्हटलं चाय कोण मला हेच करून घेतात, ठीक आहे मरून द्या, अभ्यास तर अभ्यास, पुढे काय ते शेवटी आपण त्यांच्या ताब्यात असतो आई वडिलांच्या, ते करतील तसं आपण करूया. पण पुढे माझ्या नियतीत काहीतरी नियतीचा खेळ वेगळा असेल किंवा तिचं काहीतरी माझ्या आयुष्यात वेगळं वळण घ्यायचं असेल. मग ते असं करता करता ते ज्या मित्राने मामाच्या जिथे जेजेचं नाव सुचवलं होतं तो म्हणाला ठीक आहे तिकडे नाही मिळालं ना तर मग आमच्या सोसायटीत एक आर्टिस्ट आहेत, त्यांना आपण भेटूया. त्यांना असं ह्या फील्ड, कारण आपण कसं समजा एखाद्याच्या घरात कोणा डॉक्टरकडे जात असेल, डॉक्टरकडे कारण कोणी ओळखी, अरे आमच्या इकडे अमुक मोठे डॉक्टर आहेत, त्या फील्डमधली ना आपल्याला माहिती नाही पण त्यांना माहिती असेल, किंवा एक वेगळी फील्ड घ्यायची असेल आर्किटेक्ट वगैरे, तर त्या फील्डशी निगडीत कोण सिनियर कोण असतील, मार्गदर्शन रिलेटेड काउन्सिलर्स नव्हते. हां, काहीच नव्हतं तेव्हा ना, नाही नव्हतं. आई वडीलच काउन्सिलर किंवा जे काय कोण घरात कोण त्यांच्यापेक्षा कोण जास्त शिकलेले असले ना आले की ते काउन्सिलर आमच्यासाठी असायचे, बाबा ह्याला 2 गोष्टी जरा सांग समजून वगैरे. तर हे असं सगळं चाललेलं. करता करता मग त्यांच्याकडे गेलो. गोवेकर म्हणून होते. ते म्हणाले पहिली गोष्ट चित्रकार सगळे सांगतात मला आर्टिस्ट व्हायचं आहे, आणि आर्टिस्ट होणं म्हणजे काही नाही जमलं ना मग लोक आर्टिस्टकडे वळतात, अशी एक हे धारणा आहे अशी. हां, म्हणजे आर्ट म्हणजे खूप सोपं आहे असं सगळ्यांना वाटतं. तर तसं नाही. त्यांनी मला पहिली ब्रेन वॉश केलं, आणि जर तुला खरंच व्हायचं असेल तुला मेहनत घ्यावी लागेल. मी म्हटलं आता अभ्यासासारखी तर मेहनत नाही इकडे वगैरे, आवडीचं तर काम करायला मिळतंय. तर म्हणायला नाही संबंध तुमचा ब्रश आणि कलरशीच येणार, पण ते सुरुवातीला तो छान वाटेल, नंतर तू कंटाळशील. कारण माझ्याकडे बरेच जण येतात, सुरुवातीला उत्साह दाखवतात, नाही मी हे करेन ते करीन, आणि 2 महिन्यामध्ये त्यांची विकेट पडते आणि मग थकतात. नाही म्हटलं मी करीन. मी राहिला होतो विक्रोळीला, ते होते डोंबिवलीला. हां, मग ठीक आहे बघूया किती दिवस तू पल्ला गाठतो, टिकतोयस तो. मग सकाळी म्हणे मी जॉब सोडतो, सकाळी 7:30ला घरातून निघतो, त्याच्या अगोदर तू ये आणि मी तुला काही काम देईन, ते काम घरी घेऊन जायचं. आणि ते लिंटासमध्ये जॉबला होते, ते नरिमन पॉईंटला इंडियन एक्सप्रेसमध्ये त्यांचा जॉब. तिथे मी 5:30ला जॉब तिथून निघतो, तू 5:30च्या अगोदर मी दिलेलं काम तू करायचं घरी, 5:30च्या अगोदर तू ये, मी तुला दुसरं काम देईन, मग ते रात्रभर करायचं आणि मग सकाळी द्यायचं. असं ते होतं. आणि ते काम कसलं होतं मग ते लँग्वेज, ते स्वतः लँग्वेज आर्टिस्ट होते. ओके. म्हणजे आता सगळं ते कॉम्प्युटर आणि याच्यावर जर बघायला मिळतं, तेव्हा हाताने अक्षरं ती करायची. म्हणजे एखादी इंग्रजी ॲड असेल, लेटरिंग, तर त्याचे 12-13 लँग्वेज ज्या आहेत आपल्या इंडियन, त्या सगळ्या त्याच्यामध्ये ते करायचे, टायपोग्राफी वगैरे. म्हणजे अजूनसुद्धा मी देशातल्या आपल्या सगळ्या लँग्वेज ओळखू शकतो. व्हेरी गुड. सगळं वाचता येणार नाही पण मी ओळखू शकतो. त्यांच्याकडे काम करते मी शिकलो होतो. असं ते काम होतं. मग घरी यायचं, करायचं. आणि त्याच दरम्यान एक थोडासा बॅड पॅच एक थोडं झालं होतं की आई एक्सपायर्ड झालेली, तर ती जबाबदारी होती. आता कसं आपण सर्व आणि संपन्न आहोत, सगळ्या गोष्टी आहेत, हाकेच्या पटकन सगळं मिळतं, किंवा पटकन काय देवाच्या कृपेने 2 पैसे आहेत, पटकन आपल्याला अमुक गोष्ट हवी आपण करू. तेव्हा कामाला किंवा घरकामाला अशा बायका किंवा असं परवडत शक्यच नव्हतं हे सगळं. मग ते घरचं सगळं करून, भावंडांचं सगळं आटपून मग मी कामाला बसायचो, आणि मग ते आटपून सगळं त्यांना द्यायचो असं. पण हे एक्सक्यूज मी कधी त्यांना दिलं नाही की आज अमुकान जरा लेट झाला. कधी कधी रात्रीचे 2-3 पण वाजायचे ते. मग पटपट पण त्यांनी टायमिंग दिलेला होता, त्या टायमिंगच्या अगोदर मी 5 मिनटं हजर तिकडे. मग त्यांनी ते बघितलं 6 महिने, मग त्यांना ती दया आली असेल सिन्सिअरली करतोय. मग त्यांनी थोराबाद नगीनदास मास्टर रोड म्हणून तो आहे का, तो एरिया आहे,
फोर्टला तिथे ऑफिस घेतलंय. मला म्हणायचं तू ऑफिसमध्ये बस, तुला मी 200 रुपये पगार देईन. ते म्हणलं अरे वा चालेल. आणि तुझं हे म्हणजे जणू काही 6 महिने तुमचं प्रोबेशन झालं. हो असं तुमची परीक्षा बघितली. कारण त्यांना वाटलं की आता हा 2-3 कारण कामं दिलं की 2-3 महिन्यातच जाईल हा. बरीच जण असेच असतात. पण मी चिकटून होतो कारण मला ते आवडीचं काम होतं. भले ते लेटरिंग असेल त्यांचं प्लॅनिंग ते ब्लॅक अँड व्हाईट मध्येच करायचं होतं. सगळी अक्षरं तीच होती. तेव्हा न्यूजपेपर ब्लॅक अँड व्हाईटच होतं. नाही ते नंतर कॉपिंग करायचे. कॉपिंग करून मग प्रेसमध्ये हेडलाईनला ते वापरायचे. ब्रोमाइड वगैरे ते करायचे. पण हेडलाईन सगळे हातानेच केलेले अक्षर. माझी शेवटची बॅच होती हे करणारी. हो म्हणजे कटिंग पेस्टिंग आणि लेटर प्रेस. हो कटिंग पेस्टिंग आर्टिस्ट. नंतर मग मी ते सगळं झाल्यावर त्यांनी मग मला ते शिकवलं सगळं. त्याच्यानंतर मग मी त्यांच्याच एजन्सीमध्ये लागलो कटिंग पेस्टिंग आर्टिस्ट म्हणून. मग ते कटिंग पेस्टिंग पण तरी कमर्शियल काम झालं म्हणजे ॲडव्हर्टायझिंगशी रिलेटेड. मग फाईन आर्टकडे कधी वळलात? म्हणजे निसर्ग चित्र काढणं, व्यक्तिचित्रण करणं किंवा वॉटर कलरमध्ये काम करणं, ॲक्रेलिकमध्ये काम करणं, ते एक वेगळाच कॅनव्हास आहे ना तो. हो ना. तिथे त्यांच्याकडे कटिंग पेस्टिंगचं काम मी म्हणजे लेटरिंगच्या बरोबर कटिंग पेस्टिंग करायला लागलो आहे. कटिंग पेस्टिंग करता 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 त्यांनी शनिवार रविवार त्यांना सुट्टी असायची. आणि मग त्यांचे एक मित्र होते शांताराम गांगुडे. ते म्हणाले की त्यांच्याकडे तू जात जा, अजून तुला वेगळं काहीतरी शिकायला मिळेल. ते होते स्प्रे आर्टिस्ट. ते होते चेंबूरला. मी शनिवार रविवार त्यांच्याकडे जायचो दुपारचं वगैरे. मग त्यांनी पण एक घेतली परीक्षा घेतली. माझ्याकडे पण असंच येतात वगैरे वगैरे. मी म्हटलं काय नाही, ते गोयकर सर पण तसेच म्हणाले होते. म्हटलं ठीक आहे बघूया. त्यांनी तसे 2 महिने मला सांगितलं तू फक्त उभं राहायचं मागे, मी काय करतो ते फक्त बघायचं, मला प्रश्न नाही करायचा. पायात माझ्या गोळे यायचे ना. तर मी आता सांगतील. आणि त्यांनी एक किस्सा सांगितला होता. म्हणे एक जण आलेला माझ्याकडे आणि म्हणाला मी म्हणजे माझी तयारी आहे किती वेळ करायची वगैरे. आणि त्याला असं थोडा वेळ उभा केला तर त्याला पाय दुखायला लागले आणि तो सारखा समोर घड्याळाकडे सारखं ते घड्याळाकडे बघायचं. आणि माझं लक्ष गेलं. त्याला बोललं दुसऱ्या दिवशी पण तू येऊ नको, काही इंटरेस्ट नाही. माझी ना तर हिंमतच नाही झाली त्या घड्याकडे बघण्याची. आपला तो उभाच. मग नंतर मग त्यांना वाटलं नाही हा जरा इंटरेस्ट वाटतो. मग त्यांनी मला बसायला दिलं, तू आता बस जरा बाजूला, मी काय करतो ते बघत आहे. मग ते स्टेन्सिल नावाचा एक प्रकार असतो. म्हणजे ज्यांनी स्प्रे वर्क तेव्हा केले असेल त्यांना ते कळेल. येस मास्किंग वगैरे ते सगळं फिल्म लावणं, रबर सोल्युशन चिटकवणं, हे सगळं मी करायचो. आणि हलकं सुरुवातीला तर ना ते मला ते जजमेंट नव्हती ना, कारण फसकन यायचा रंग नाही. त्या ब्रोमाइडवरती एक फिल्म लावली असे पातळ, म्हणजे जिलेटिंग पेपर सारखं वगैरे. आणि ती आपला तो भारत ब्लेड असायचे ते तुटायचे. आणि ते असं कट करायचं ना, तो फक्त जिलेटिंग पेपर सारखा जो पातळ जो प्लास्टिक लेअर तोच कट झाला पाहिजे. खालचा ब्रोमाइड कट होता कामा नये. सुरुवातीला माझा ब्रोमाइड सकट खालचा बॉक्सबोर्ड पण कट व्हायचा. कारण मला काढायचं जरा जोर लावला ना तर कट नाही होणार. नंतर सांगितलं तसं नाही, एवढा हलका आपला नाजूक हात असला पाहिजे ना की वरचा तो फक्त प्लास्टिक लेअर तोच कट झाला पाहिजे. मग मला ते हळूहळू कळलं आणि मग मी ते स्टेन्सिल वगैरे करायला लागलो. काय इंटरेस्ट, कारण श्वास रोखून ते कट करावं लागेल. कारण खूप कॉन्सन्ट्रेशन जरा सुद्धा हलता कामा नये. कारण ती ब्रोमाइड कट झाली तर ती त्याचा स्प्रे त्याच्यात अडकला ते लाईन येऊ शकते वगैरे. परत त्यांना डबल काम, परत शिव्या, मंत्री उद्यापासून येऊ नको, ते मरून दे म्हटलं. सगळं श्वास रोखून ते सगळं कटिंग बिटिंग करायचं छान वगैरे. मग त्यांना ते आवडायला लागलं हळूहळू. ठीक आहे. मग त्यांच्याकडे नाही किस्सा झाला की त्यांचा मेवणा होता आणि तो रेजा स्कूल ऑफ आर्टमध्ये शिकायला होता, कमर्शियलला होता. आणि तो असाइनमेंट करायचा असे घरी ते सगळे पॉकेटमधून पैसे बाहेर आले आहेत किंवा एखादी बॉटल आहे कॅमलची, पोस्टर कलर वगैरे, मग ती ब्लॅक अँड व्हाईटमध्ये करा आणि कलरमध्ये करा वगैरे 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 असायचं. म्हटलं रे छान आहे, त्यासाठी कॉलेज करावं लागतं, ती असाइनमेंट आहे, तुला नाही समजणार. म्हटलं मला नाही समजणार. म्हटलं हे काय, पण मला कॉन्फिडन्स होता. आता मित्रांचे तो फाडलेला बेडूक प्रयोग आहे मी पूर्ण केलेला. मार्क ते घ्यायचे, A ग्रेड A+ त्यांना मिळायचा. आणि म्हटलं हे एवढं मी करू शकतो, म्हटलं हे करायला का. कारण माझा जेवढा अभ्यासामध्ये कॉन्फिडन्स नव्हता ना, तेवढा माझा ह्याच्यात कॉन्फिडन्स मला येत होता. म्हटलं आणि मी समजून घेतलं की तो ठेवायचा आणि एक कलर आणि एक ब्लॅक अँड व्हाईट एवढंच करायचं ना.
मी म्हटलं ठीक आहे, A3 साईजचे पेपर असायचे. म्हटलं ठीक आहे. म्हटलं अरे हे कसं असतं म्हणजे तुमचं असाइनमेंट म्हणजे काय नाही, आठवड्याला एक ते आम्हाला करायचं असतं. मी काय केलं न सांगता गपचूप डायरेक्ट तो आणि त्या स्टेशनरी दुकानात ते पॅकेट मिळतं A3 साईजचं, ते 50चं वगैरे 100चं. ते पॅकेट घेतलं घरी सरळ. मग काय मी माझ्या परीने ठेवायचो काय काय वस्तू. तो गेला पाण्याचा ग्लास अर्धा भरलेला आहे, हा असं चालू होतं. जे काय मिळेल ते घरात करायचं. दिवसाला एक करायचो मी. कधी कधी अगदीच काम आलं तर 2 दिवसाला एक तरी माझं ते आवडीचं माझं काम होतं. आणि नंतर काहीतरी 15 दिवसांनी महिन्याभराने असा गट्टा तयार केला आणि मी घेऊन गेलो. पेन्सिल पण चू तोडून अगदी केलं आणि त्यांना दाखवलं. सर, ते कांगोडे सर होते, त्यांना सांगितलं. मला म्हणाले तू कोणता क्लास जॉईन केलास? क्लास नाही जॉईन केला, ते अनिलचं बघितलं मी ते करताना असाइनमेंट. म्हटलं मी करू शकतो, मी पण चालू केलं. अरे खूप चांगलं केलंस तू, तुझं इलस्ट्रेशन पण चांगलं आहे. आता इलस्ट्रेशन शब्द हा पहिला माझ्या कानावर पडला की बाबा ह्याला इलस्ट्रेशन, चित्र म्हणायची माहिती ना, कारण माहीतच नाहीये. नाही, चांगलं केलं, चांगलं. तुला त्याला स्प्रे, तुला तर टोनल व्हॅल्यूची तुला ना थोडी माहिती कळते, तर तू रेंटिंग चांगलं करू शकशील तू. बस मग त्यांनी शेडिंगची सुरू केली हळूहळू. ती म्हणजे त्या स्प्रे मधल्या पुढचं काय, आणि आमचं टुनिंग थोडंसं जमायला लागलं. म्हणजे त्यांना कळायला याचा हात बारा आहे, हा चला याचा उपयोग होऊ शकतो. मग थोडंसं मी माझ्या स्वभावाने म्हणा काय की त्यांना थोडं आपलंसं करून घेतलं. टुनिंग जमले, पुढचं काम द्यायला सुरुवात केली त्यांनी. मग असे करता करता त्यांनी एक एजन्सी नवीन सुरू झाली होती, ट्रायटन नावाची. त्याच्यामध्ये मला म्हणाले की तू ये, तुला मी तिथे करतो, पण तिकडे जे पडेल ते काम करायचं. ते तुला का तिकडे कापभाषा दुवाला कोण देणार नाही आहे, पण कटिंग पेस्टिंग आर्टिस्ट असेल, मॉकअप करायचं असेल तुला कुठे. आणि त्याच्याकडे स्प्रे पण शिकलो होतो त्यांच्याकडे, त्यांनी स्प्रे पण मला शिकवलं. स्प्रे, तर तुला ते पण कधी वेळ आली समजा तर जे मिळेल ते टेबलवर तुझ्या काम तुला करता आलं पाहिजे. बस करेन, आर्टच करायचं ना, आर्टमध्येच करायचं ना, बिंदास. म्हटलं काय ना, गेलो बिंदास. मग ते पहिलंच मला कटिंग पेस्टिंग नवीन मला कटिंग पेस्टिंग म्हणून त्यांनी मला प्रवेश दिला, सांगितलं वगैरे. कटिंग पेस्टिंग करता 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 बाजूला, आणि तिथे कसं होतं, इलस्ट्रेटर वेगळी पोस्ट, व्हिज्युअलायझर वेगळी पोस्ट, कटिंग पेस्टिंग आर्टिस्ट, इलस्ट्रेटर वगैरे असे. मग एखाद्या काय चित्र काढायचं असेल ना, नाही ते इलस्ट्रेटरकडे द्या, ते माझं काम नाही. मला एक समजायचं नाही, कॉलेजमधून पासआउट झालेले सगळेच ना, तो कमर्शियल आर्टिस्ट असो किंवा फाईन आर्टिस्ट असो, कॉलेजमधून भरवलं ना. मग त्याच्यामध्ये हे दुजे भाऊ असं का की हे मी नाही करणार, ते मी नाही करणार. काहींचं म्हणणं नाही, त्याचा पगार मला मिळतो ना, ती कटिंग पेस्टिंगचा, मग मी ती इलस्ट्रेशन कशाला करू. इलस्ट्रेटर म्हणणार मला स्टोरी बोर्ड हेच किंवा मास्टर आर्टवर्क करायचं, त्याचा पगार, मी कटिंग पेस्टिंग कशाला करू. वॉट एव्हर त्यांची पोस्ट दिले तर. पण माझ्या डोक्यात काय चालायचं, अरे पण सगळे आर्टशी रिलेटेड आहे ना, सगळं काम एक व्यक्ती करू शकते, का नाही करत वगैरे. पण माझ्याकडे समजा इलस्ट्रेटर कधी नसला आणि एखादं काहीतरी छोटं इलस्ट्रेशन करायचं असेल, आणि मग सुरुवातीला ते पहिले स्टुडिओ मॅनेजर हे करायचे, पटकन मला काय द्यायचे नाहीत. म्हटलं साहेब, म्हटलं मी ते करू का, जमेल का तुला? हो, तेच करायला. कारण चित्र काढणं हे आपण शाळेत असल्यापासून केलेली आहे, हे वेगळं काय असं. म्हटलं ठीक आहे, जर नाही जमलं तर नका देऊ मला तुम्ही. आणि त्यातल्या रफ काय म्हणतात, रफ नाही, रफ आपलं प्रेझेंटेशन पहिलं असायचं, असं असायचं, त्यासाठी थोडं चालायचं. मी करायचो, अरे चांगलं झालंय दे, असं करता करता म्हणणं मध्ये इलस्ट्रेशनची कामं मला यायला लागली. मग कुठे स्प्रे करायला, जर स्प्रे आर्टिस्ट नसतील, कुठे सुट्टीवर असतील, कुठे गेले असतील, अरे किशोर आहे ना, त्याच्याकडे द्या. मग माझ्याकडे कटिंग पेस्टिंगची कामं कमी झाली आणि कामं यायला लागली. आणि असाच टाइम बसला ना की ऑलराऊंडर आर्टिस्ट. किशोरकडेच्या टेबलवर कुठले काम दिलं ना, ते काही द्या, तो करतो. म्हणजे आता समजा तुम्ही कटिंग पेस्टिंग आर्टिस्ट आहात, तुम्ही केलं, मी स्प्रे आर्टिस्ट आहे, ते दुसरे कोणतरी इलस्ट्रेटर असतील, तर तुमच्याकडे अर्ध मग स्प्रे, मग याच्याकडे मग इलस्ट्रेटर. तसं नाही, किशोरकडे दिलं की सगळंच करूनच त्याच्याकडे आठवं घेतं. त्याच्यामुळे आणि मी नाही कधी आयुष्यात कधीच म्हटलं नाही कुठल्याच गोष्टीला, किती उशीर झाला तरी मला तर जायचं, अमुक त्याची ट्रेन पकडायची आहे किंवा काय आई नाही, किती उशिरा बसलं तरी आवडीचं काम होतं. मी म्हणजे एक किस्सा सांगतो. विजय आचरेकर माझे गुरु, पहिले माझे गोवेकरांनंतर किंवा शांताराम गांगुडेनंतर माझे पहिले गुरु विजय आचरेकर, आणि त्याच्यानंतर पद्मश्री वासुदेव कामत सर. म्हणजे आज जो कमी आहे तो त्यांच्यामुळे, हे मी प्रांजळपणे सांगतो, म्हणजे मला गर्व वाटतो सांगायला. तर ते स्टोरी बोर्ड करायला, फ्रीलान्स करायला एजन्सीमध्ये यायचे, आणि स्टोरी बोर्ड असं फाट मेमरीने स्टोऱ्या सगळ्या. ते आपण जे फिल्म बघतो
डायरेक्ट ॲड बघतो, पण त्याचे जर फ्रेम्स पहिले करावे लागतात तर ते करायचे मेमरी टक मला ते आवडायचं. आणि मग ते कलर करावे लागायचे, फेस बॅकग्राऊंड. तर मी आपला बसायचं बाजूला, मी करू का आणि ते फोटो कलर असायचे, फोटो कलर मी करू. अरे नाही, ते स्टुडिओ मॅनेजरला विचारावं लागेल पहिलं. स्टुडिओ मॅनेजर साहेब म्हटलं ते बसू का करू का, तुला ओव्हर टाईम नाही मिळणार आहे, तू स्वतःहून बसतोयस, तुला घरी जा, तुझं काम झालेलं आहे, तू घरी जाऊ शकतोस, तू ते त्याचं काम आहे ते करून. नाही पण मला बसायचं आहे ना त्यांच्या बाजूला. बसायला काहीच हरकत नाही, बस तू, पण तुला ओव्हर टाईम नाही मिळणार एक्स्ट्रा. कोणाला पाहिजेत पैसे, मला पैसे नकोत, मला बसायचं आहे. त्यांच्या बाजूला बसून मी त्यांची कामं करायचो. ते त्यांना मदत, म्हणजे असं का नाही, ते काय मला ते काय मला सांगत नव्हते तू बस आणि माझं काम कर, सारखं ऑब्झर्व करून ऍब्झॉर्ब पण ते मला ना, आणि त्यांचं टुनिंग, आणि ते खूप प्रेमळ स्वभाव होता. ते म्हणाले ठीक आहे बस तू, चल तुला शिकायचं आहे ना, बस मग कर. मग त्यांनी बघितलं की ह्याला इंटरेस्ट आहे. मग म्हणाले सुट्टीत काय करतो तू, म्हटलं घरी असतो, पण मला आवडेल. मग ठीक आहे कधीतरी येत जा. मग मी ते करून ते पण मला कळायला लागलं. मग घरी पण जायचो त्यांच्या. मग त्यांनी एंट्री दिली, घरी त्यांच्या प्रचंड पेंटिंग्स वगैरे, इलस्ट्रेशन मास्टर सॉलिड, त्यांचा हात म्हणजे अफलातून. मग ते असं करता म्हणजे हावरटपणा जो असतो ना, तो मी तिथे शिकण्याचा हावरटपणा. प्रत्येक गोष्ट कर, मग कोणाकडे नवीन असेल ते पण शिकायचं, हे पण शिकायचं. मग तिथे समोरच्या व्यक्तीने माझा इन्सल्ट किती केला ते मला महत्त्वाचं नाही आहे, त्या व्यक्तीकडून काय मी शिकतो हे मला महत्त्वाचं आहे. मग ह्या स्वभावामुळे म्हणा किंवा माझ्या आपुलकीने म्हणा की कसं आहे वॉट एव्हर, त्या इथपर्यंत मी करत. आणि ती शिवाय घरची जबाबदारी होती, पण घरची जबाबदारी आणि शिकणं हे मध्ये कधी एकमेकांना हे नाही घेतलं मी, एक्सक्यूज वगैरे असं कधी केलं नाही. म्हणजे एकदा अजून आठवतं की कठीण परिस्थितीतून जाताना सुद्धा कामावर लक्ष होतं, आणि दोन्ही गोष्टी तुम्ही त्याचा व्यवस्थित समतोल साधत होतात. आणि हे सगळं करताना मग पर्सनल लाईफमध्ये जसं म्हणजे आपण म्हणतो ना, ॲडव्हर्टायझिंगमध्ये थोड्या दिवसानंतर मग असं वेगवेगळं काम यायला लागलं, आपल्याला असं वाटतं आपण आपलं स्वतःचं सुरू करावं. तर ती मुमेंट कधी आली? ते कसं आलं, ते करता संस्कार भारती नावाचा ग्रुप सुरू झाला. दर रविवारी जायचं, पेंटिंग करायचं वगैरे. तिथं अजून मजा आली. एजन्सीमध्ये एक गोष्ट होती की तुम्ही जेव्हा जाहिरात करता ॲड करता, ते खाली ना एक की नंबर असतो. की नंबर म्हणजे काय, ही ॲड कोणत्या कंपनीने कधी केली, त्याची डेट वगैरे सगळे डिटेल्स. बरं, त्या ॲडमध्ये तुम्ही किती चांगले हे करा, इलस्ट्रेशन करा, किती तुमचं खाली नाव नसतं, ते कंपनीचं नाव, क्रिएट कंपनीला जातं. आपण समाधान असतो, ठीक आहे ना, आपण फक्त तोंडी सांगतो हे केलं. असे मला वाटतं एअरटेलसाठी मी इलस्ट्रेशन केलेलं, त्याला पण खूप चांगलं अवॉर्ड मिळालं होतं. त्यांच्या लिंटासाठी फ्रीलान्स जॉब केलेला, तेव्हा पण अवॉर्ड्स त्यांना ते मिळाले होते. पण मी फक्त सांगू शकतो, म्हणजे त्या जागी दुसरं पण कोणतरी सांगू शकतो की हे मी पण केलंय, यातनं मी पण गेलेले आहे, त्यामुळे मी पण ह्याच एका कारणासाठी ते सोडलं, पण क्रेडिट नाही मिळत आपल्याला. नाही पण एजन्सीमध्ये सॉरी त्या पेंटिंगमध्ये काय व्हायचं माहिती आहे, जेव्हा मी जायचो ना संस्कार भारतीला, की तुम्ही चित्र काढलं तर खाली सहीचं नाव असायचं. म्हणजे आम्हाला कामं सर सांगायचे, हे सही लिहायची. म्हटलं सर चित्र खास नाही झालं काय, ते कसं तुझं चित्र आहे ना, तुझं चित्र आहे ते सही पाहिजे. मग ती सही आम्ही, मग तो एक आनंद असायचा, हे माझं पेंटिंग आहे, चित्र काय चांगलं वाईट तू मरून दे, पण हे पेंटिंग माझं आहे, तुझं हे माझं पेंटिंग असं जे फिलिंग असतं ना, ते फिलिंग मला एजन्सीत ते नाही आलं. म्हणजे मी एजन्सीमध्ये भरपूर पैसे कमवले, चांगली सॅलरी होती, सगळं होतं, पण मान खाली घालून जी मर काम करायचं सॅटिस्फॅक्शन नव्हतं. म्हणजे 2 दिवस मी कुठे जायचं म्हटलं की सडनली बॉस म्हणायचा उद्या प्रेझेंटेशन आहे, नाही जाता येणार. मग ते बोंबला सगळं केलेलं सगळं असे बरेच अनुभव. एजन्सीमध्ये सगळ्यांना तीच फील्ड आहे म्हणा. पण इथे कसं होतं की एक तो जो आनंद असायचा ना की तो वेगळाच होता का ते जे. मग ते करत मी स्पॉटवर जाऊन सगळ्यांबरोबर बसून सगळ्यांची कामं बघून सगळ्यांमध्ये थोडं शिकत घेऊन स्वतः प्रॅक्टिस करत थोडं इथपर्यंत मग मला ते एजन्सीचा कंटाळा लागला. जसं मला इथे थोडंसं व्यवस्थित वाटायला लागलं आणि मग एजन्सीची कामं मी कमी करायला लागली. मग पेंटिंगमध्ये मी प्रवेश केला, सुरू केला. असं मग कामत सरांबरोबरचा अनुभव कसा होता? म्हणजे इज अ लेजेंड. म्हणजे कामत सर आणि आचार्यांचा अनुभव म्हणजे ना, तो त्यांनी परिस्पर्श करावा तसं. म्हणजे मला काही नसताना एवढं त्यांनी काय दिलं म्हणजे माझी झोळी अपुरी पडेल एवढं त्यांनी दिलं. पण जे काय दिलं ते मला म्हणजे चांगलं आणि वाईटमधला फरक त्यातून मला तो दिसला पेंटिंग. आणि मी प्रयत्न केला माझ्या परीने जेवढं घेण्याचा मी प्रयत्न केला.
त्यांनी भरपूर दिलं दोघांनी प्रयत्न केला. ते म्हणजे एवढे आहेत ना की कधी कुठली गोष्ट त्यांनी कधीच लपवली नाही, कधीच नाही लपवली. असे बरेचसे आर्टिस्ट असतात की कोण आलं की ब्रश ठेवायचे खाली, बाबा आपली स्टाईल कशाला दाखवायची, किंवा थांबवणं किंवा वेगळ्या विषयावरती बोल, असं त्यांनी कुठलाही विषय काढा, त्यांच्या स्टुडिओत कधीही गेलात तुम्हाला काम करता करता गप्पा मारतील, काही हातचं राखून न ठेवताना बोलतील. ही माणसं ही खूप कमी आहेत. हो, खूप हे म्हणजे मी तर म्हणेन की कलासृष्टीतले देवच आहेत. हो, खरंच आहे. मला सुद्धा त्यांचा खूप चांगला अनुभव आहे. त्यांनी माझ्या पेपरवर इन्व्हिटेशन लेटरवर लिहून दिलं, मी नक्की येणार आहे, तुझं फोटोग्राफीचं असू देत नाही तर चित्रकलेचं असू दे, तू कलेच्या संदर्भात करतेस ना, कधी कधी आणि त्याच्यामुळे लोकांना फायदा होणार आहे ना, तर मी येणार, नक्की येणार. समजून म्हणजे हे सांगणे खूप कमी लोकांमध्ये आहे, खूप जेन्युइन अगदी 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 मनापासून प्रेमाने करणार. हो, समजून सांगण्याची पद्धत त्यांची एवढी छान आहे ना. आणि मला त्यांचं एक आवडतं की ते पहिले ते चित्र ना आपल्या डोक्यामध्ये तयार व्हायला लागतं, आणि ते डोक्यामध्ये तयार झाल्यानंतर आपण ते ऍक्च्युली उतरवायचं असतं कागदात. हे जे ते शिकवतात किंवा हे जे त्यांनी तुमच्यामध्ये पण आलं असणार ते त्यांचं, की ते जे असतं ना, ती पॉवर असते, ती तुम्हाला स्वतःला ती जागृत करायला लागते. ते सगळ्यांकडे असतं, पण ते प्रत्येकाला ती जागृत करणं शक्य होतच असं नाही. बरोबर. पण ते करण्यासाठी तुमची जी मानसिक बैठक असते ती ते करून घेतात, आणि ती बैठक येण्यासाठी सुद्धा तुम्हाला थोडंसं आध्यात्मिक तुमचा कल असला पाहिजे, तुम्हाला सगळ्या गोष्टी माहिती असल्या पाहिजेत, त्या तुम्ही समरसून ऐकायला पाहिजेत. म्हणजे हे जे त्यांचं शिकवणं आहे ना, हे असं प्रत्येक विद्यार्थ्यामध्ये मी बघितलं असं झिरपतं. हो, म्हणजे आमचे आचरेकर म्हणा किंवा आमचे कामत सर म्हणा, की त्यांच्याकडे बसलो ना की असं वाटतं कुठल्या तरी एकदम संत पुरुषाच्या समोर आपण बसलोय आणि ध्यानस्थ आपण सगळं ऐकतोय, की मग तुम्हाला देवळात जायची गरजच नाही. एवढं मस्त वाटतं ते कलेच्या विषय घेऊन म्हणतील की अध्यात्माचा स्पर्श असलेले विषय असतील वगैरे, सगळं खूप खूप छान वाटतं ऐकायला. म्हणजे त्यांनी एक सांगतो किस्सा, की सुरुवातीला त्यांनी मला एक पेंटिंग दिलेलं करायला, छान वाटलं, कर असं असं पेंटिंग. म्हटलं हां करीन, केलं, घेऊन गेलो 4 दिवसांनी, आणि त्यांनी बघितलं, बरं बस बाजूला बसलो मी, आणि त्या पेंटिंगवरती त्यांनी थोडं सुधारायला सुरुवात केली, आणि करता 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 मी माझं मूळ पेंटिंग ना कुठे गायबच झालं, आणि एकदम चेंज. नंतर कळलं की मी काय छान वाट लावली त्या पेंटिंगची, तरी सर रागावले नाहीत माझ्यावर. म्हटलं सर तुम्ही दिलं पेंटिंग, मी सर वाट लावली, माझं एवढं म्हणजे तुम्हाला उपयोग झालाच नाही मी केलं. अरे ठीक आहे, मग मी जेव्हा तुला काम दिलं ना तेव्हा मला माहिती होतं तू किती करशील, तुम्हाला कॉन्फिडन्स बघायचा होता, तू काय म्हणतोस करतोस ते, तू पटकन बोल हां करीन. म्हटलं एवढा तू कॉन्फिडन्स पटकन म्हटल्यानंतर म्हटलं ठीक आहे बघूया, पण तू करून आणलंस ना, आता त्यात काय सुधारणा पाहिजे मी तुला दाखवतो, मग तू पुढच्या वेळी त्यात तुझ्या होणार नाहीत. बाजूला बसून प्रेमाने हे सांगणारी व्यक्ती दुसरा कोणता असं याच्यापुढे तुला मी कामात देते म्हणाला असता, पण त्यांनी खूप पेशन्स आहेत त्यांच्यामध्ये, खूप म्हणजे खूप ऐकून तसंच म्हणजे दोन्हीकडे, म्हणजे आचरेकरांचं घर म्हणजे आमचं घरच झालेलं, म्हणजे प्रेमाने खऱ्या अर्थाने गुरु शिष्य परंपरेतनं तुम्ही वर आलात. खूप 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 खूप. मग नंतर कमर्शियल कामं करताना, म्हणजे आता जसं तुम्ही काशीनाथ घाणेकर मध्ये जी पेंटिंग्स लावलेली आहेत, तर ती करताना तुम्हाला ह्या सगळ्या बॅकग्राऊंडचा उपयोग झाला. व्यक्तिचित्रण करण्यामध्ये वासुदेव कामत सरांचा हात कोणीच नाही पकडू शकत, आणि त्यांचे तुम्ही शिष्य आहात, आणि त्यामुळे कसं होतं ते रिअलिस्टिक काम करणं आणि नॉन रिअलिस्टिक, म्हणजे ह्याच्यातला जो फरक आहे हा तुम्हाला व्यवस्थित माहिती आहे. आणि व्यक्तिचित्रण करताना तुम्हाला वेगवेगळ्या लोकांना भेटायला मिळालं, तर त्याचे काही अनुभव आहेत का? हां, हे मी सगळं श्रेय ना हे मी माझ्या कलेला देईन, कला देवताना. मला जे का मला शिकलो मी या कलेमुळेच मी नुसतंच किशोर नादवडेकर मला कोणी विचारलं नसतं, चित्रकार किशोर नादवडेकर, कारण मी स्वप्नात पण कधी बघितलं नव्हतं किंवा असं मला वाटलं नव्हतं की मी लता मंगेशकरांना भेटीन, मी सचिन तेंडुलकरांना भेटीन, मी बाळासाहेबांना, तर म्हणजे ज्यांची भाषणं मी फक्त आम्ही टी व्हीवर बघायचो, श्रवणी म्हणजे लांब ते भेटायला जाणं म्हणजे असं वाटतं बापरे आपला नंबर लागेल की नाही, पण टी व्हीवरच त्यांचं बघायचं वगैरे. त्यांना अगदी एका फुटावरती आणि एक तास त्यांच्यासोबत गप्पा, म्हणजे लोकांना तर अजून विश्वासच नाही वाटत. माझ्याकडे रेकॉर्डिंग आहे पूर्ण एक तासाचं आणि फोटो पण आहेत, म्हणजे कोण म्हणत असेल की अरे कसं शक्य, आम्ही तर एवढी वर्ष आम्हाला 5 मिनिटं मिळताना मुश्किल, आणि तुला 1 तास. चित्रकारातला आणि चांगल्या माणसातला फरक आहे. हां, म्हणजे राज ठाकरे म्हणा किंवा अशी काही चांगली दिग्गज मंडळी की ह्या कलेमुळे मी त्यांच्यापर्यंत पोचलो वगैरे. पण मी नशिबवान मी समोर त्या बाबतीत स्वतःला, की यामुळे मी तिथपर्यंत पोचलो. म्हणजे जसं आता
म्हणजे काय नजर म्हणजे चांगलं वाईटमधला फरक ही चांगली नजर हे माझे 2 गुरुवर्य त्यांनी मला दाखवलीच. त्या दिशेने प्रयत्न मी माझ्या परीने करतोय जेवढं करता येईल. मग कुठली पुस्तकं बघितली पाहिजेत कुठले, मग त्यांनी जर 2 पुस्तकं नावं सांगितलं तर मला अजून 10 पुस्तकं मी अजून कशी शोधेन मी, हे मी पण खूप केलं. मग त्या 2 आर्टिस्टना मग त्या 2 आणि तेव्हा कसं माहिती आता ते कमी झालंय, तेव्हा कॉम्प्युटरवरती सुद्धा त्याचा पण वापर मी खूप केला की एखाद्याच्या आर्टिस्टची साईट बघता बघता त्या आर्टिस्टचे अजून 2 आर्टिस्ट कोण ओळखीचे चांगले ते कोणाला रिफर करतात, मग ते बघा, मग त्यांना अजून कोण रिफर, अशी बघता 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 मी खूप डीपमध्ये म्हणजे गुगलचा खऱ्या अर्थाने तुम्ही गुगलचा वापर मी खूप वापर केला. म्हणजे ती नजर कशी आपल्याला किती येते तो भाग वेगळा, पण निदान आपण शोधून तर शकतो ना की सुंदर पेंटिंग किंवा चांगला जो कुठपर्यंत आपण जाऊ शकतो. आणि आज जेव्हा माझा मुलगा, मला अभिमान वाटतो की आज मला कॉलेज करायला नाही मिळत, पण माझ्या मुलाने जे स्कूल ऑफ आर्ट केलं आणि स्वतःचं तिथे नाव कोरलं त्या जेमध्ये. आज मुलं जेव्हा मी कुठे गेलो 4 जगांमध्ये, तुम्ही अद्वैतचे वडील ना, जेव्हा वडिलांना अद्वैत मुलाच्या नावाने जेव्हा ओळखलं जातं ना, तेव्हा ते वडिलांना पण एक ऊर भरून येतो की अरे यार अभिमान वाटतो आपल्याला. तर त्या कॉलेजमध्ये जाऊन मला रशियाला जायचं स्वप्न होतं. जेव्हा मला आठवतं माझ्या माहितीप्रमाणे एक 2दा चान्स आला होता. एकदा आला होता तेव्हा एजन्सीमध्ये मी जॉब केल्यामुळे मी अशा बऱ्याच संध्या घोकल्या माझ्या, कारण एजन्सीचा हा एक प्रॉब्लेम असतो की तुम्हाला वेळेचा नाही म्हणता येत नाही, कारण डोक्यावर लोन होतं त्यावेळी. असं वाटलं बॉसच्या तोंडावर राजीनामा फेकावा की मला जायचं आहे. बरं 1 महिना अगोदर मी सांगितलेलं होतं की मला जायचं आहे. तेव्हा मी रशियाला जाणार होतो, तेव्हा तिकीट सगळे काढून म्हणजे झाले होते आणि तयारी सगळी झाली आणि नाही म्हणे तुला जातच नाही येणार. नंतर असं झालं, जायचं होतं कामसरांबरोबर, आचरेकर मंडळी सगळी होती आणि त्यावेळी आर्थिक परिस्थिती आली. तेव्हा मी जॉब सोडलेला होता, तेव्हा आर्थिक परिस्थिती थोडीशी आडवी आली, तेव्हा पण मला जाताना आलं. आणि खूप ऐकलं होतं रशियातले जे म्युझियम्स आहेत त्यातली जी पेंटिंग्स वगैरे सगळी. आणि आता अद्वैत म्हणाला की नाही बाबा मला रशियाला आपल्याला जायचं आहे, आणि सगळ्याच्या आशीर्वादाने सगळं 2 पैसे गाठीला जमा झालेले होते. म्हटलं जाऊया. पहिला आम्ही त्याला एकट्यालाच पाठवणार होतो, पण बघता बघता माझी मिसेस मस्त गणित जुळवते, ते सगळं कसं काय ते तिने सगळं जुळवलं. नाही म्हणे आपण हो अकाउंटंट आमचा, म्हणजे मला माहीत नसतात माझ्या पॉकेटमध्ये किती, पण तिला माहीत असतं किती आहेत ते. मग तिने सगळं जुळवलं. नाही म्हणे आपण जाऊ शकतो, म्हणजे क्रॉस कटिंग कुठे करता येईल, कसं काय करता येईल हे तिला परफेक्ट, जशा आमच्या कामत मॅडम करायच्या, कामसरांच्या मस्त करायच्या, आयोजन वगैरे, आयोजन आणि नियोजन मॅडमकडे तो मस्त होतं ते. तसं ही सगळं करते. ते बोलले ठीक आहे आपण जाऊ शकतो. आणि अद्वैतमुळे हो, म्हणजे पहिला मी अद्वैतला पाठवलं, आम्ही जाणारच नव्हतो पहिले. तो गेला आणि तो तिथे गेल्यानंतर जे काय सांगत होता ना, बाप रे, पहिने गणित जुळवलं आणि आम्ही नंतर आम्ही पण गेलो आणि तिघे गेलो. ते बघायला मिळालं रशियातली, म्हणजे जी मी मोबाईलमध्ये किंवा मी त्या कॉम्प्युटरमध्ये बघत होतो जी पेंटिंग्स ना, ती पेंटिंग मला ओरिजिनल बघायला मिळाली. काय तो आनंद, म्हणजे साक्षात तो परमेश्वर भेटल्याचा तो आनंद असतो ना, तो आनंद मी ती ओरिजिनल पेंटिंग्स बघायला, म्हणजे एलिया रिपिन वगैरे ही जी मोठी मोठी मंडळी आहेत ना सगळी, ह्यांची मी पेंटिंग, मला अजून आठवतं की खूप वर्षापूर्वी, म्हणजे आता एजन्सीची सुरुवात पण नसेल तेव्हा एक पेंटिंग आहे, ते एक पेशंट आजारी असे आहेत आणि एलिया रिपेनने वयाच्या काहीतरी मी चुकत नसेल तर काहीतरी खूप कमी वयामध्ये 21व्या वर्षी की 18व्या वर्षी ते पेंटिंग केलेलं आहे, मोठं पेंटिंग आहे. आणि तो दिवा बाजूला ते बघायला आले डॉक्टर, त्या पेशंटचा नाडी बघतायत वगैरे, असं ते एक चित्र आहे. तुफान पेंटिंग, म्हणजे तिथे सुद्धा त्या कॉम्प्युटर मला ते एवढं आवडलं होतं. आणि ते प्रत्यक्ष जेव्हा मला, आणि आमच्या अगोदर अद्वैत होता 1.5 महिना तिकडे, नंतर आम्ही जॉईन झालो 1.5-2 महिने तो होता, नंतर आम्ही जॉईन झालो. अद्वैतने ते सगळं समजावून घेऊन पेंटिंग, जेव्हा अद्वैतने आम्हाला ते समजावून सांगितलं व्हेरी गुड, तेव्हा तर काय अगदी, तो आमचा गाईडच होता. ती इंग्लिश वगैरे तो मास्टरच आहे आणि तिकडची तोडकी मोडकी तो लँग्वेज थोडंफार येत होता. आणि ती म्हणजे बाबा तुम्हाला मी, कारण म्युझियममध्ये एवढी पेंटिंग्स होती ना, ती किती बघून किती नको, पण त्यातली आता माझी चॉईस त्याला माहिती आहे. ती त्याने अद्वैतने ती चाळणी केलेली होती, चाळण म्हणजे त्यातली काढली कुठली. मग मला तो ती पेंटिंग घेऊन आम्हाला दाखवायचा, बाबा आता इथे थांबा, आता ती जाऊन आता स्किप करून इथे या. ती आवडीची पेंटिंग, जी मी नेटवर बघितलेली पेंटिंग सगळी, मला बरीचशी पेंटिंग हो, तेव्हा मग मी धन्य झालो.
हे असे काही प्रसंग ते माझ्या पुढच्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही आत्ताच देऊन टाकलं. मी तुम्हाला विचारणार होते की तुम्हाला ह्या क्षेत्राने काय दिलं, तर तुम्हाला ह्या क्षेत्राने जे समाधान दिले ते चेहऱ्यावर दिसतं. भरपूर समाधान दिलं. नाव, पैसा वगैरे सगळं, माणसं मला मिळाली खूप काही. खूप लोकांच्या मी जवळ ज्या लोकांना मी फक्त टी व्हीवरच बघत होतो त्या लोकांचे चांगले मित्र झालेत. फिल्म क्षेत्रातले, नाट्य क्षेत्रातले काही कलाकार मंडळी वगैरे अशी खूप चांगली जवळची मिळत. आता प्रशांत दामलेसारखी व्यक्ती मग आम्हाला वाटलं तर फक्त आम्ही टी व्हीवर, पण आता चांगले ते मित्र झालेत वगैरे, हे खूप बरं वाटतं. लता मंगेशकरांना तर मी स्वप्नात पण वाटलं की मी बाजूला बसीन त्यांच्या आणि वगैरे हे सगळं म्हणजे कसं एकदम स्वप्नात असल्यासारखं वाटतं. म्हणजे बाळासाहेबांच्या अगदी जवळ बसून त्यांना हातात घेऊन म्हणजे उठवताना बसवताना ते पाठीवर मला थाप मारली, म्हणजे अद्वैतला आमच्या लहान होता, आशीर्वाद दिला. हे सगळं बघितलं असं वाटतं, अजूनही वाटतं की ते स्वप्नच होतं का की खरंच घडलेलं होतं. लोकांना जेव्हा मी सांगतो प्रामाणिकपणाचं ते ऍक्च्युअली तुम्हाला मिळालेलं बक्षीस आहे. म्हणजे माझ्या वॉटर कलरची ती एवढी स्तुती करत होती त्यावेळी, आणि सगळे बाजूला डॉक्टर होते, सगळ्यांना समजून सांगत होते. म्हणजे खूप कमी राजकारणी असे आहेत की त्यांना ना ते कलेचं कळतं, नाहीतर हा काय आला, हा ठीक आहे, कधी उद्घाटन यायचं, ओके ठीक आहे चला बाय धन्यवाद झालं. तसं नाही, ह्यांनी प्रॉपर रिस्पेक्ट, त्यामुळे त्यांना रिस्पेक्ट आहे. बरेच कलाकार अशा त्यांनी राजकारणी मंडळी आहेत ती खूप रिस्पेक्ट वगैरे देऊन, आणि कलेचे दर्दी. आणि कसं असं मत आहे ना की मी कधी कधी नेहमी बोलतो की नाट्य क्षेत्र किंवा फिल्म क्षेत्र लोक सगळ्यांनाच कळतात वगैरे, पण कलाकार मंडळी पण तेवढी कळली पाहिजे. म्हणजे मोनालिसा पेंटिंग सगळ्यांना माहिती आहे, पण लिओनार्दो दा विंची हा पण तेवढाच माहिती पाहिजे. म्हणजे ज्यांना माहिती आहे ना माहिती आहे, पण बऱ्याचशा लोकांना माहिती नाही. कलेच्या क्षेत्रातल्या लोकांना हे अभ्यासामुळे कळतं, पण जे कलेच्या क्षेत्रातले नाही आहेत आणि ते ॲप्रिशिएट करतात त्यांनी सुद्धा त्याची व्यवस्थित माहिती घ्यायला पाहिजे त्यांना. विधान भवनात पण जेव्हा पेंटिंग लागलं माझं बाळासाहेब, तेव्हा ते माझं केलेलं कौतुक माझं थोडं असं छान वाटलं. अरे सगळे म्हणजे एरवी राजकारण्यांना सगळे राजा, हो आणि ते खूप मस्त. पूर्वीच्या काळी होतं ना असं की राजाचं पेंटिंग करायला एक चित्रकाराला बोलवलं जायचं आणि तो त्याचं जे चित्र असेल तेच आपण आता प्रमाण मानतो. शिवाजी महाराजांचं आपण चित्रच पाहिलंय, शिवाजी महाराजांना प्रत्यक्ष पाहिलेलं कोणीच नाही, पण जेव्हा त्या चित्रकाराने काढलं असेल तेव्हा त्याला जसा मान मिळायचा तसा मान आज तुम्हाला सगळीकडे मिळतोय. त्याबद्दल खूपच मला सुद्धा खूप अभिमान आहे आणि आनंद वाटतो की कलेच्या क्षेत्रात असं नाव कमवता येतं. तर ह्या क्षेत्रात येऊ पाहणाऱ्या नवीन पिढीसाठी तुम्ही काय सल्ला द्याल? ह्या क्षेत्रामध्ये येण्यासाठी सांगेन की पहिली गोष्ट ती आवडच पाहिजे तुम्हाला, आणि असं पार्ट टाईम तुम्ही असं करू नका. तुम्हाला फुल टाईम करायचं आहे की नाही मला करायचंच आहे, तर तुम्ही प्रामाणिकपणे काम करा. यश तुम्हाला 100% आहे याच्यामध्ये, पण ती चिकाटी पाहिजे, ती तपश्चर्या आहे, ती तेवढी पेशन्सच पाहिजे तुमच्यामध्ये. कधी कधी एक सचिन तेंडुलकरचं वाक्य आहे की कधी कधी मनुष्यानं अमुक गेला थकतो तिथे, आता मला यश मिळत नाही बस आता मी इथूनच रिटर्न जातो, पण त्याला माहित असं की पुढच्या स्टेपवरती जो यश थांबले वाट बघते तुझं, तिथेच जा त्या क्षणापर्यंत. तर तुम्ही तोच ठेवा ना तेवढे, तर तिथपर्यंत तुम्ही जा, काम करा. आणि मेन म्हणजे चित्र वाचलं पाहिजे, चित्र बघितलं पाहिजे, चित्र म्हणजे काय म्हणतात त्याला ना की आत्मसात ऑब्झर्व केलं पाहिजे की एखादं पेंटिंग काय त्याच्यामध्ये दिलं आहे. आणि सगळ्यांची चित्र बघा, ॲबस्ट्रॅक्ट बघा, रिअलिस्टिक बघा, कंपोजिशन. आता अद्वैतमुळे मला तर तो माझ्या घरचाच गुरु झाला आहे, कारण कॉलेजचं आयुष्य त्याला मी रोज आमचं डिस्कशन व्हायचं काय बाबा आज काय आलं, आज अमुक झालं, आज तमुक झालं, आज हे झालं, बाबाच ते झालं, आज हा विषय होता. तर मी त्याच्याबरोबर माझं ते कॉलेजचं आयुष्य पण जगत होतो. ते सुपीक जमिनीतलं शेत आणि आमचं ट्युनिंग होतं दोघांचं, बाबा काय काय सगळं बोलतो. त्याला मिळालेलं वातावरण तुम्हाला मिळालेलं वातावरण ह्याच्यामध्ये फरक आहे ना, त्यामुळे तेवढा फरक तर पडणार. ते बाकीचे विषय पण मला आता ते आवडीचे झाले की काय कसं बघावं एखादं चित्र वगैरे. तर मी लाईफ एन्जॉय केलं. मी जो काय आहे तो या आर्टमुळे मला भरपूर दिला. या आर्टने मान सन्मान वगैरे खूप छान वाटतं. बऱ्याच क्षेत्रातली सगळी मंडळी चांगली ओळखतात, येतात घरी वगैरे, बरं वाटते. कलाकार म्हणून रिस्पेक्ट देतात, खूप छान वाटतं. आज तुमच्याशी बोलून मलाही खूप अभिमानाने ऊर भरून आलं आहे आणि खूप छान वाटतंय. तुम्ही आमच्या ह्या चॅनलसाठी थोडासा वेळ दिलात, आमच्याशी गप्पा मारल्यात, तुमचा जीवन प्रवास आपण सगळ्यांसाठी इथे ऐकवलात, त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. खूप खूप नमस्कार. प्लीज लाईक, शेअर, सबस्क्राईब कॅम कला. बघत राहा, असेच नवीन नवीन कलाकार पुढे पण येणार आहेत. कीप वॉचिंग. थँक्यू.